Friends, in today's video lecture, we are going to continue the discussion we have started for previous few lectures. In these videos, we are discussing about the unit number 3, that is very important unit, editing skills. In editing skills, I have already told you that there are various topics. For example, spelling is there, then proper use of capital letters is also there. After that, the third very important topic that comes over here, that is punctuation. We have been discussing this punctuation topic for last few video lectures. We have already covered some punctuation marks like full stop, then colon, then semicolon. In today's video lecture, we are going to continue the discussion on punctuation with special reference to the very important punctuation mark, that is comma. We have already discussed about the introduction of editing skill. Editing skill ज्याला आपण संपादकीय कौशल्य असं म्हणतो. It is written over here that editing the drafts of essays, papers, speeches, letters, memorandums of reports वगैरे वगैरे जे काही वॉट एव्हर वी हॅव रिटन, जे आपण लिहिलं असेल त्या लिहिण्याला जेव्हा आपण शेवटचं रूप प्राप्त करून देतो तेव्हा त्याला एडिट करणं फार महत्त्वाचं असतं. टू प्रोड्यूस अ वेल रिटन डॉक्युमेंट, एडिटिंग स्किल प्लेज सिग्निफिकंट रोल. अ वेल एडिटेड टेक्स्ट इज वन दॅट कन्वेज व्हॉट द रायटर वॉन्ट्स टू से इन क्लिअर अँड कन्साइज वे. जो लेखक आहे त्या लेखकाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट आणि थोडक्यात जर बोलता यावं, लिहिता यावं, समजून घेता यावं आणि समजून देता यावं असं वाटत असेल तर त्या लेखनावर एक प्रकारचा संस्कार आवश्यक असतो आणि हा संस्कार करणं म्हणजेच एडिटिंग स्किलचा वापर करणं आहे आणि म्हणून प्रत्येक डॉक्युमेंटला एडिट करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. देन वी हॅव डिस्कस ऑलरेडी इन द नेक्स्ट स्लाइड, दॅट इज फीचर्स ऑफ रीडर फ्रेंडली स्टाईल. रीडर फ्रेंडली म्हणजे वाचकप्रिय अशा प्रकारची स्टाईल आपण कधी डेव्हलप करू शकतो. तर इथे लिहिलं आहे की लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ द सब्जेक्ट मॅटर वेल कनेक्टेड अँड प्रिफरेबली शॉर्ट पॅरेग्राफ्स. आपण जे काय लिहिलं आहे ते शॉर्ट पॅरेग्राफ्समध्ये छोट्या छोट्या परिच्छेदांमध्ये लिहिणं आवश्यक आहे आणि लॉजिकल ऑर्गनायझेशन ऑफ द सब्जेक्ट मॅटर, जो काही विषय असेल, जी काही थीम असेल तिचं व्यवस्थित मांडणी करणं फार महत्त्वाचं आहे. आणि काही त्याचे टिप्स आहेत. फॉर एक्झाम्पल, सिम्पल सेंटेन्सेस रेंजिंग फ्रॉम शॉर्ट टू मीडियम लेंथ, म्हणजे छोटी छोटी वाक्य वापरायची आहेत आणि त्याची लांबी फार लांबलचक नसावी. मोर ओव्हर इट इज सेड दॅट द विथ अ व्हेरायटी ऑफ स्ट्रक्चर्स, म्हणजे ज्या काही वाक्य रचना आहेत वेगवेगळ्या प्रकारची, द स्ट्रक्चर्स, व्हेरियस स्ट्रक्चर्स दे आर इन टू द सेंटेन्सेस, वी शुड यूज व्हेरियस स्ट्रक्चर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांची मांडणी आपण करायला पाहिजे. अँड इट इज सेड फर्दर दॅट द वर्ड्स लाईक फर्दर, हाऊ एव्हर, देअरफॉर, हे जे शब्द आहेत they are the links. They should link when we want to link the two sentences, then we should use such words like further, however and therefore. ॲब्सेन्स ऑफ अननेसेसरी टेक्निकल एक्सप्रेशन, शॉर्ट फॉर्म्स हे आपण बघितलेलं आहे. वाचकाला कठीण जाईल अशा प्रकारचे एक्सप्रेशन त्याच्यामध्ये वापरायला नको. थर्ड अँड फोर्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. थर्डली वी हॅव सेड दॅट द करेक्ट ग्रामर ऑर वर्ड्स, जे काही शब्द आपल्याला वापरायचे आहेत ते योग्य शब्द वापरायचे आणि करेक्ट ग्रामर इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ग्रामर इज नथिंग बट द रूल्स ऑफ द लँग्वेज अँड वन शुड करेक्टली फॉलो ऑल द रूल्स of the grammar, then only the writing becomes correct one and influential one, then only it could become a reader friendly writing. And the last very important is the correct spelling, capitals and punctuation. आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये हेच बघतो आहोत. वी हॅव बीन डिस्कसिंग अबाउट द स्पेलिंग्स अँड यूज ऑफ कॅपिटल्स अँड पंक्च्युएशन मार्क्स. फ्रेंड्स, we are going to discuss about the punctuation marks, various punctuation marks we have discussed. Today we are going to discuss about the next punctuation mark, that is comma. Before that, there is a small line on introduction. What is introduction of punctuation? विराम चिन्हे आपल्या लेखनामध्ये कशी आवश्यक आहे त्याच्याबद्दलचं महत्त्व सांगताना म्हटलं गेलं आहे की punctuation marks such as full stop, commas are conventions used in writing to make your meaning clear to the reader. आपण जे काय लिहिलं असेल ते जेव्हा वाचक वाचतो तेव्हा आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते त्याला क्लिअरली कळावं म्हणून आपण याच्या सगळ्या प्रकारचे कन्व्हेन्शन्स वापरतो भाषेमध्ये. आणि कन्व्हेन्शन्स कोणत्या स्वरूपात वापरतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या पंक्च्युएशन मार्क्सच्या स्वरूपात वापरतो. फुल स्टॉप, कॉमाज, दीज आर व्हेरी रेग्युलरली यूज पंक्च्युएशन मार्क्स इन अवर रायटिंग. इट इज सेड फर्दर दॅट दे डू द वर्क दॅट पॉजेस, इंटोनेशन, एम्फॅसिस हॅव इन स्पोकन लँग्वेज. आपण जे लिहिलेलं आहे ते जेव्हा वाचायची वेळ येते तेव्हा ते करेक्ट पद्धतीने वाचलं, कुठे थांबल्या जावं, कुठे टोन रायझिंग आणि फॉलिंग टोन असावा आणि कोणत्या शब्दावर जोर देण्यात यावा कारण की ते शब्द महत्त्वाचे असतात आपल्या लेखनामध्ये. हे सगळं व्यक्त करण्यासाठी लेखक जेव्हा लिहितो तेव्हा अशा प्रकारच्या पंक्च्युएशन्सचा उपयोग करतो तेव्हाच त्याचं लेखन एक प्रभावी लेखन होतं. लेट स्टडी यूज ऑफ डिफरंट पंक्च्युएशन मार्क्स. टुडेज टॉपिक ऑफ व्हिडिओ लेक्चर इज कॉमा. कॉमाबद्दल आपण आता पाहूया. कॉमा इथे चिन्ह दिलेलं आहे आपल्याला दिसतं आहे. दिस इज द
this is the sign of comma. There are various use in commas. कॉमाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आतापर्यंत जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे पंक्च्युएशन्स मार्क पाहिले आहे ते कदाचित छोट्या आकाराचे व्हिडिओ झाले, पण हा कदाचित मोठा होईल असं मला वाटतं, कारण कॉमा बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. आज त्या कॉमाचा वेगवेगळ्या ठिकाणी कसा उपयोग करतो ते आपण पाहणार आहोत, आणि सोबतच याच्यामध्ये काही काही नवीन गोष्टी येणार आहेत त्या पण आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ द यूज ऑफ कॉमा ॲज अ पंक्च्युएशन मार्क इन अवर रायटिंग. See, first of all, the current trend in written language is to use commas only when they are really needed for clarity of meaning. फारसा कॉमाचा वापर टाळावा, खूप करू नये असे याचं म्हणणं आहे. मोर यूज ऑफ देम डिस्टर्ब्स द फ्लो ऑफ रायटिंग. कधी कधी त्याच्यामुळे जो एक फ्लो असतो, जी वाचनाची एक गती असते, त्या गतीमध्ये कुठेतरी अवरोध निर्माण होतो. ते टाळण्यासाठी विनाकारण कॉमाचा वापर करू नये असं सुद्धा अलीकडे ट्रेंड निर्माण झालेला आहे. कॉमाज आर यूज टू सेपरेट द आयटम्स इन द लिस्ट. This is the first and the foremost and the very very important use of punctuation mark comma. कॉमाचा सर्वाधिक वापर कुठे केला जातो? Comma are used to separate the items in the list except for the last two words असं याचं म्हणणं आहे, which are linked by the words and or. हे दोन शब्द वापरावे लागतात शेवटच्या दोन शब्दांमध्ये, आणि हे शेवटचे दोन शब्द कुठले आहेत तर त्या लिस्टमधले आहेत. एक एक्झाम्पल पाहू, नंतर आपली आयडिया क्लिअर होईल. एक्झाम्पल इज गिवन युअर हिअर. शी पॅक्ड फूड, वॉटर, बोर्ड गेम्स अँड म्युझिक सीडीज फॉर द ट्रिप. इथे काळजीपूर्वक बघा. देर इज अ लिस्ट ऑफ these words like food, water, board games and music CDs. But after food and water there is comma, but last two words, as we have discussed in the earlier line, that last two words जे आहेत ज्याच्यामध्ये आपण and किंवा or याच्यामधला एक शब्द वापरायचा असतो. So that is why this sentence is like this. She packed food, water, board games and music CDs for the trip. Well, move to the next. When two or more coordinate clauses. हा एक नवीन शब्द आपल्याला इथे दिसत असेल. coordinate clauses म्हणजे काय, याची व्याख्या इथे दिलेली आहे. क्लॉज म्हणजे काय? इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विथ अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. एक अशा प्रकारचा शब्दांचा समूह का ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आहे आणि एक वर्ब आहे, असा एक समूह. पण जे स्वतंत्र असं वाक्य असलंच पाहिजे असं नाही, त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. इट इज अ पार्ट ऑफ द लॉंगर सेंटेन्स. सो लॉंगर सेंटेन्स कॅन बी मेड अप ऑफ मोर दॅन वन क्लॉजेस. तर अशा एका लॉंगर सेंटेन्सचा, मोठ्या वाक्याचा एक लहानसा भाग ज्याला म्हणू शकतो त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. तर इथे क्लॉजबद्दल सांगितलं गेलं आहे. वेन टू आर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस कनेक्टेड बाय द वर्ड्स अँड ऑर बट हॅव डिफरंट सब्जेक्ट्स, अ कॉमा इज प्लेस बिटवीन द क्लॉजेस. कसं ते आपण एक्झाम्पल पाहू, त्यानंतर आपल्याला कळेल. फॉर एक्झाम्पल, रफिक वॉटर्ड द प्लांट्स अँड आय वॉश द कार. इथे अँड याच्या पूर्वी पहा आपण म्हटलं आहे कनेक्टेड वर्ड्स लाईक अँड ऑर बट have different subjects, a comma is placed. So here in this sentence Rafiq is a subject. In this clause you can say Rafiq is a subject. In this clause or sentence you can say I is the subject. So there are two subjects. Rafiq is different and I is different. And when there are different subjects, have different subjects असं म्हटलं आपण वरती, a comma is placed between the clauses. म्हणून या दोन क्लॉजेसच्या मध्ये आपल्याला दिसतो इथे comma. So this is also the very important use of comma in case of subordinate clauses. But when the two clauses have the same subject. आता या आधीच्या वाक्यामध्ये आपण बघितलं की या वाक्यामध्ये रफिक आणि आय असे दोन वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत दोन क्लॉजेसमध्ये. बट नाव देर इज अनादर रूल दॅट वेन द टू क्लॉजेस हॅव द सेम सब्जेक्ट, कॉमा इज नॉट नीडेड. Example, let us see the example, you will get the idea clear. Rafiq watered the plants and washed the car. इथे दोन कामं दोन वेगवेगळे लोक करतायत. रफिक झाडांना पाणी देतो आहे, वॉटर द प्लांट्स, अँड आय वॉश द कार, मी कार धुत आहे. पण या खालच्या वाक्यामध्ये हे दोन्ही कामं जी आहेत ही दोन्ही कामं रफिक एकटाच करतोय. दॅट इज वाय द सब्जेक्ट इज सिंगल वन, अँड दॅट इज वाय द सेंटेन्स इज लाईक दिस. Rafiq watered the plants and washed the car. So in this sentence you will find that there is no use of comma. So you should keep in mind where the comma should be used and where it should not be used. Moving further, relative clauses. Now this is again a new word for us, relative clauses. Now what is relative clauses? The meaning is given here in short, or clauses beginning with the words who, which, that. अशा प्रकारचे शब्द लागून जो एक शब्दांचा समूह तयार होतो त्याला आपण क्लॉज असं म्हणतो. अशा क्लॉजेसचा वापर करताना रिलेटिव्ह क्लॉजेस दॅट डू नॉट हॅव इन्फॉर्मेशन नेसेसरी इन ऑर्डर टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ अ सेंटेन्स, याला आपण दुसऱ्या शब्दात नॉट डिफायनिंग असं सुद्धा म्हणू शकतो. पहा एक्झाम्पल घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. एक्झाम्पल, माय मदर, कॉमा इज देअर,
हू इज पेडिट्रिशियन, बालरोग तज्ञ असं मराठीत आपण त्याला म्हणतो, हॅज पब्लिश्ड मेनी बुक्स अँड पेपर्स. See here, who is pediatrician is a clause. This clause starts with who. In earlier line we have said that who, which, that अशा प्रकारचे शब्द लागून तयार होणारा क्लॉज, म्हणून हा क्लॉज एवढा आहे, who is pediatrician. पुढे म्हटलं आपण की रिलेटिव्ह क्लॉजेस दॅट डू नॉट हॅव इन्फॉर्मेशन नेसेसरी आवश्यक अशी माहिती नसेल तर. लेटस ट्राय धिस विदाउट युजिंग दिस क्लॉज. तर हे वाक्य होईल माय मदर हॅज पब्लिश मेनी बुक्स अँड पेपर्स. तर हे एक बरोबर वाक्य आहे. मग आपण हू इज पेडिट्रिशियन हा जो क्लॉज वापरला आहे म्हणजे नक्की काय केलं आहे, तर आपण या पहिल्या माय मदर या सब्जेक्टबद्दलची जास्तची माहिती दिलेली आहे आपण हू इज ए पेडिट्रिशियन. इथे म्हटलं आहे की डू नॉट हॅव इन्फॉर्मेशन नेसेसरी इन ऑर्डर टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. म्हणून याला नॉन डिफायनिंग असं आपण म्हणतो की हे जर वाक्य एवढा क्लॉज वगळला तरी देखील आपलं वाक्य हे परिपूर्ण असं वाक्य होऊ शकतं. फक्त आपण या आधीच्या शब्दांबद्दलची जास्तची माहिती याच्याने देतो आहे, हे नेसेसरी नाही. इवन देन इट इज अ ग्रॅमॅटिकली ॲक्सेप्टेड. माय मदर हॅज पब्लिश मेनी बुक्स अँड पेपर्स. सो दिस इज अ यूज ऑफ रिलेटिव्ह क्लॉज. इन on the next line it is said the relative clause within commas is only extra information and can be omitted without affecting the meaning of the sentence. आता आपण पाहिलं की हा जो क्लॉज आहे हा समजा वगळला तरी देखील वाक्य हे परिपूर्ण वाक्य होऊ शकतं. ऑन द अदर हँड आता इथे नवीन शब्द आला आहे डिफायनिंग. वरचा होता नॉन डिफायनिंग, हा क्लॉज नॉन डिफायनिंग होता, तर दिस इज अ डिफायनिंग क्लॉज. ऑन द अदर हँड डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉज विच आर एसेन्शियल टू द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. आधी नेसेसरी नसलेला असं आपण म्हटलं होतं. नाव वी आर सेइंग दॅट इट इज एसेन्शियल टू द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. डू नॉट हॅव कॉमाज बिफोर अँड आफ्टर. द एक्झाम्पल इज हिअर द कार दॅट इज पार्क्ड अपोजिट द कॉलेज बिलॉंग्स टू माय अंकल. या ठिकाणी आपण कॉमाचा वापर केलेला नाही आहे. याचा वापर याच्यासाठी केलेला नाही आहे की आपण आत्ताच म्हटलं होतं की दिस इज अ डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉज विच आर एसेन्शियल टू द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. आपण जर हा दॅटपासून सुरू होणारा हे क्लॉज जर आपण वगळला, दॅट इज पार्क्ड अपोजिट द कॉलेज, हे वगळून जर वाक्य बोललो तर कॉलेज, तर आपलं हे वाक्य कसं होईल, द कार बिलॉंग्स टू माय अंकल. सो दिस इज कन्फ्युजिंग सेंटेन्स. वी कॅनॉट कम टू एनी कन्क्लुजन दॅट अबाउट विच कार आय एम टॉकिंग अबाउट. we can't definitely confirm about particular car about which car we are talking. So here the car that is parked opposite the college, ही अशी कार की जी कॉलेजच्या समोर पार्क केल्या गेलेली आहे. तर इथे डिफायनिंग रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे काय की विच इज एसेन्शियल टू गेट द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. हा जर क्लॉज आपण इथून वगळला तर कॉलेज, तर त्या कारबद्दल, ज्या कारबद्दल आपण बोलतो आहे त्या कारबद्दलची निश्चित माहिती आपण देऊ शकत नाही. म्हणून दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हिअर वी डोंट यूज कॉमास. सो यू शुड कीप ऑल दिस थिंग्स इन माइंड. कम टू द नेक्स्ट ॲडव्हर्बियल क्लॉज. आता परत नवीन शब्द आला ॲडव्हर्बियल क्लॉज. बघूया आपण. ॲडव्हर्बियल क्लॉज दॅट फॉलो द मेन क्लॉज. मेन क्लॉजच्या नंतर येणारा जो क्लॉज आहे दॅट इज ॲडव्हर्बियल क्लॉज. खालच्या वाक्यामध्ये ती आपली ओळख पूर्ण होईल. अँड रिस्ट्रिक्ट इट्स मिनिंग. डू नॉट यूज कॉमा बिफोर दे. वाक्य आपण जेव्हा वाचू दे विल अंडरस्टँड. ही सॅट डाऊन बाय द रोड. दिस इज द मेन क्लॉज. Because he felt unsteady, this is adverbial clause. We have said that adverbial clause that follows the main clause. And it is also said restrict its meaning. Do not use comma before them. If we say like this, he sat down by the road, then this sentence is quite incomplete. Why he sat down by the road? And the answer is because he felt unsteady. So this is the adverbial clause. And this adverbial clause, it follows the main clause. What is the main clause? He sat down by the road. And what is adverbial clause? Adverbial clause is because he felt unsteady. And what we have said, adverbial clause that follow the main clause and restricted meaning, its meaning, do not use comma before them. या ठिकाणी या वाक्याचं जे कारण आहे ते हे वाक्य आहे आणि म्हणून हे वाक्य इथे आवश्यक आहे. आणि जेव्हा अशा प्रकारची गरज असते, जेव्हा रिस्ट्रिक्शन असतं की ते कारण तिथं दिलंच पाहिजे, दॅट टाईम वी डोंट यूज कॉमा. सो देर इज नो यूज ऑफ कॉमा हिअर. बट नाव इन अदर सेंटेन्स यू विल फाइंड दॅट इफ ॲडवर्बियल क्लॉज डज नॉट रिस्ट्रिक्ट, आधी रिस्ट्रिक्ट
and now here in this sentence does not restrict the meaning of the main clause. It is preceded by comma. Let us see the example, we will get our idea clear. I bought 2 books for the train. This is the main clause into this sentence. Though it was just an overnight journey. This is adverbial clause. Now if you delete this clause from the sentence, what sentence will remain? See the sentence, I bought 2 books for the train. Even if you say this much only, I bought 2 books for the train, you can say that you are complete in the sentence, or it is a complete sense into that sentence. But we are giving extra information, though it was just an overnight journey. So that time we have used this comma. See, after the first clause, or say after the main clause, there is a comma. So if adverbial clause does not restrict the meaning of the main clause, it is preceded by comma. Moving further, introductory words, phrases, clauses. इंट्रोडक्टरी याचा अर्थ सुरुवातीला येणारे काही शब्द असतात, काही फ्रेजेस असतात, अँड क्लॉजेस विच आर युजली फॉलोड बाय कामा. सो फॉर एक्झाम्पल देर आर 1, 2 and 3 sentences. In 3 sentences we have used words, phrases and clauses. First example, therefore, comma, the company did well last year. So therefore is a word, and which is this word? This is an introductory word. So such lines are there into our writing when we use such words, sometimes phrases and sometimes clauses. So here we have used introductory word, and that word is therefore. Therefore the company did well last year. असं जर वाक्य आपल्याला लिहायचं आहे तर पहिल्या इंट्रोडक्टरी वर्डच्या नंतर आपल्याला कॉमा देणं आवश्यक आहे. आता आपण उदाहरण दुसरं घेऊया ज्याच्यामध्ये आपण फ्रेजचा वापर करू. इन द समर ऑफ 2020 we moved from Nagpur to Chandrapur. There is a full stop. So this is a complete sentence, but this sentence is introduced with, this is the group of words, and this group of word is nothing but phrase. So this is a phrase, and in the summer of 2020 this is a phrase, and as per rule we have said introductory phrase are usually followed by comma. या phrase नंतर आपण इथे comma वापरलेला आहे. Third example, which is related with now clauses. We have already discussed some time before about clauses. If you are free tomorrow. Now this is the introductory clause. वाक्याच्या सुरुवातीला येणारा आता clause आहे. So if you are free from tomorrow, so as per rule there is a comma after this clause, and please help me in with the car. So these are the 3 sentences which are the examples of introductory word, introductory phrase and introductory clause, and it is said introductory word, phrases and clause are usually followed by comma here after therefore, after 2020 and after tomorrow. Next, use a comma always comes before the words. There are 3 words, for example, namely, for instance, that give a list of atoms as that makes something said earlier clear. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस. वाक्य वाचू तेव्हा आपल्या लक्षात येईल. एक लांब वाक्य आहे. द बॉय लव्स इटिंग स्नॅक्स. देर इज अ कॉमा आफ्टर द बॉय लव्स इटिंग स्नॅक्स, अँड द वर्ड इज इम्पॉर्टंट हिअर, फॉर एक्झाम्पल. अँड वी आर नाउ टॉकिंग अबाउट स्नॅक्स. फॉर एक्झाम्पल, चिप्स, chocolates and sandwiches. Again there is comma between meals. Now see, these words like chips, chocolates, sandwiches, this is not actually meal, this is the example of snacks. So we have said that after this, after giving the list of the items that makes something said earlier clear, त्यामुळे या मुलाला काय खायला आवडतं 2 जेवणांच्या मध्ये याच्याबद्दलची माहिती देणं, किंवा याच्याबद्दल माहिती देताना या सगळ्या शब्दांमध्ये कुठेही कन्फ्युजन राहू नये असं लिहिणं हे आवश्यक असतं. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे द कॉमा ऑलवेज कम्स बिफोर द वर्ड्स. फॉर एक्झाम्पल, हिअर फॉर एक्झाम्पल इज द वर्ड, अँड बिफोर दॅट वी हॅव यूज दिस इज कॉमा. सो हिअर ऑल्सो वी यूज कॉमा. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट स्लाइड. नाव कॉमाज आर नॉट यूज्ड. कुठे कॉमा वापरल्या जात नाही त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. कॉमाज आर नॉट यूज्ड बिफोर अँड आफ्टर अ फ्रेज बिगिनिंग विथ सच ॲज. म्हणजे सच ॲज या शब्दांपासून सुरुवात होऊन येणारे जे शब्द राहतील त्याला आपण म्हणू ती फ्रेज. पाहूया आपण. इफ द फ्रेज डिफाईन्स अ वर्ड कमिंग बिफोर इट. आता या वाक्यामध्ये हे वाक्य वाचल्यावर आपल्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, लँग्वेजेस
such as Oriya and Bengali belong to the Indo-Aryan family. Here, see, such as Oriya and Bengali is a phrase. Such as Oriya and Bengali is a phrase. हे जर आपण वगळलं तर वाक्य होईल लँग्वेजेस बिलॉंग टू द इंडो आर्यन फॅमिली. तर हे इनकम्प्लीट वाक्य आहे. म्हणून आपण कोणत्या भाषांबद्दल बोलतो आहोत की जी भाषा त्या भाषा इंडो आर्यन फॅमिलीमधल्या आहेत हे सांगण्यासाठी आपण म्हणतो आहे की ओरिया आणि बेंगॉली यांच्याबद्दल बोलतो आहे. पण मग कोणत्या हे दर्शवण्यासाठी जे शब्द वापरले ते आहेत हे सच ॲज. म्हणून सच ॲज आणि नंतर त्या भाषांची नाव आपण लिहिली आहेत म्हणून ती फ्रीज झाली आहे सच ॲज ओरिया अँड बेंगॉली. So languages such as Oriya and Bengali belong to the Indo-Aryan family. So in this sentence there is no use of commas. Why comma is not used? We have said that commas are not used before and after the phrase. इथे फ्रेज सुरू झाली आहे सच ॲज पासून किंवा सच ॲजच्या आधी इथे कॉमा असायला हवा होता पण इथे ती फ्रेज आहे म्हणून कॉमा नाही आहे. त्याचप्रमाणे जिथे फ्रेज संपली आफ्टर बेंगाली there is no comma. So no comma is used before and after the phrase which begins with such as, and not only this but defines a word coming before it. याच्या आधी कोणता शब्द आला तर लँग्वेज आणि ह्या लँग्वेज बद्दलची माहिती या फ्रेजमध्ये आली आहे. कोणत्या लँग्वेजेस तर ओरिया आणि बेंगाली. अशी परिस्थिती असेल तर अशा सिच्युएशनमध्ये आपण कॉमा वापरत नाही. मूव्हिंग टू द नेक्स्ट. इफ टू नाउन्स आर नाउन फ्रेजेस. दोन्ही शब्द लक्षात घ्यायचे आहेत. नाउनही असू शकतात किंवा नाउन फ्रेजेसही असू शकतात. नाउन ऑर नाउन फ्रेजेस कम आफ्टर अनादर, एकामागे एक येणारी, विदाऊट कंजंक्शन्स, एकामागे एक येतात बट देर इज नो कंजंक्शन. कोणकोणते ऑर किंवा अँड अशा प्रकारचे कंजंक्शन येत नसतील. अँड सेकंड इज नेसेसरी टू अंडरस्टँड द फर्स्ट. नाउ व्हाय सेकंड we note over there or we write over there second because second is necessary to understand the first. तर नुसतं फर्स्ट लिहिलं तर तिथे कुठेतरी कन्फ्युजन राहील अँड दॅट इज वाय द सेकंड फ्रेज इज इम्पॉर्टंट टू गिव्ह द एक्सप्लेनेशन ऑफ द फर्स्ट. सो वी हॅव सेड कॉमा शुड नॉट बी यूज. इथे सुद्धा कॉमा वापरला जात नाही. एक्झाम्पल पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. माय टीचर मिस लिली देशमुख राईट्स पोएट्री इन मराठी. नाव इफ यू रिमूव्ह धिस सेकंड फ्रेज और नाउन फ्रेज बेटर टू से, मिस लिली देशमुख समजा आपण इथून वगळलं तर वाक्य होईल माय टीचर राईट्स पोएट्री इन मराठी. आणि जर असं आपण लिहिलं तर मग कुठेतरी कन्फ्युजन राहील की माय टीचर म्हणजे नक्की कोणत्या टीचर, कारण आपल्याला एकच टीचर शिकवत नाही, आपल्याला एकापेक्षा जास्त टीचर शिकवतात. अशा वेळेस आपण त्या पहिल्या नाउन फ्रेजबद्दल किंवा नाउनबद्दल, या ठिकाणी नाउन फ्रेज आहे आणि दुसरं नाव आहे नाउन फ्रेज आहे. तर ही जी नाउन आहे ते नाउन आपण लिहिणं आवश्यक असतो बिकॉज इट इज व्हेरी नेसेसरी टू अंडरस्टँड द फर्स्ट. मिस लिली देशमुख लिहिल्यामुळे हे क्लिअर झालं की मी कोणत्या टीचरबद्दल बोलतो आहे. अँड दॅट इज वाय इन दिस सिच्युएशन कॉमा इज नॉट यूज. लेट्स रीड वन्स अगेन. माय टीचर मिस लिली देशमुख राईट्स पोएट्री इन मराठी. देर इज नो यूज ऑफ कॉमा. मूव्हिंग फर्दर. बट इफ द सेकंड फ्रेज इज नॉट नेसेसरी, in bracket only additional information. Now compare this with the earlier. Miss Lily Deshmukh, this is necessary. But in another sentence we have said it is not necessary, it is only giving additional information. आवश्यक नाही आहे फक्त जास्तची माहिती की जी माहिती वगळली तरी चालू शकतं. अशी स्थिती असेल तर then comma is used. When we will read the example you will get the clear idea clear. My father, comma. Now Ahmed Mirza, comma, is a film director. Now this second noun is there. Ahmed Mirza, if you want to remove this noun from the sentence will be my father is a film director, which is a complete in sense. एक सेन्स पूर्ण होतं या वाक्यामध्ये. अहमद मिर्झा आपण वगळलं तरी ते वाक्य पूर्ण होतं, कारण आपण जेव्हा वडिलांबद्दल बोलतो आपण याच व्यक्तीबद्दल बोलतो ते गृहीत धरलं गेलेलं आहे. अँड दॅट इज वाय कॉमा इज यूज इन टू such sort of situation. Moving further, where again commas are used. Commas are used between two or more adjectives coming before a noun. जेव्हा वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त, दोन किंवा त्याहीपेक्षा जास्त ॲडजेक्टिव्ह येतात. एक्झाम्पल, ही इज टॉल बिग बिल्ट मॅन. नाउ ही इज टॉकिंग अबाउट मॅन अँड देर आर टू ॲडजेक्टिव्स. टॉल इज वन ॲडजेक्टिव्ह अँड बिग बिल्ट इज अनदर ॲडजेक्टिव्ह. सो कॉमा इज यूज बिटवीन दिस टू ॲडजेक्टिव्स. टॉल आणि बिग बिल्ट या दोन ॲडजेक्टिव्हच्या मध्ये कॉमा आलेला आहे. हिअर वी कॅन ॲड कंजंक्शन अँड इट साऊंड्स गुड. समजा विचार करा की आपण कॉमा काढला आणि तिथे जर अँड नावाचं कंजंक्शन लावलं तर हे वाक्य कसं होईल. ही इज अ टॉल अँड बिग बिल्ट मॅन. हे सुद्धा वाक्य
आपल्याला ऐकायला चांगलं वाटतं आणि ते ग्रॅमॅटिकली आणि सेन्सच्या दृष्टीने दोन्ही दृष्टीने अगदी करेक्ट आहे. बट देअर वॉज अ लार्ज वुडन टेबल इन द रूम. नाव दिस इज द अनदर सेंटेन्स. बट देअर वॉज अ लार्ज वुडन टेबल. नाव लार्ज इज वन ॲडजेक्टिव्ह, वुडन इज ऑल्सो अनदर ॲडजेक्टिव्ह. पण या ठिकाणी आपण जर अँड लावतो म्हटलं तर ते वाक्य व्यवस्थित वाटणार नाही. हिअर वी कॅन नॉट ॲड कंजक्शन अँड इट डज नॉट साऊंड गुड. असं म्हणणं योग्य होणार नाही. कसं? बट देअर वॉज अ लार्ज अँड वुडन टेबल इन द रूम. नो, नॉट लाईक दॅट. देअर शुड बी कंटिन्युटी इन द सेंटेन्स. देअर शुड नॉट बी एनी सॉर्ट ऑफ कंजक्शन लाईक अँड. So the sentence will be like this: but there was a large wooden table in the room. So there is no use of comma here, but comma is used into the first sentence after the first adjective. And come to the last use of comma. Commas are used to separate names of people from their designations and place of work. म्हणजे एकाच वाक्यामध्ये नावही आहे, त्यानंतर त्यांचं जे पदनाम आहे किंवा ज्या कामावर हुद्द्यावर ते काम करतात ते पण लिहायचं आहे आणि ते कुठे काम करतात प्लेस ते पण लिहायचं. असं जर आपल्याला बरीचशी माहिती एकाच वाक्यात द्यायचं असेल, सो दॅट टाईम वी हॅव टू सेपरेट these things like name is separate, then designation is separate, and place of work is also to be separated. So for example here, Professor M. Albert, then comma is there, chairman, again comma, Department of Archaeology, again comma, is inaugurating the exhibition. Now see here, Professor M. Albert is a name, then chairman is a designation, and the place of work is a Department of Archaeology. So to separate name, designation and place of work, we can separate them by use of comma. So this is all about the very important punctuation mark, comma. So friends, I hope that you have understood this very important punctuation mark. I have already said that full stop and comma, these are very frequently used punctuation marks. So with this I would like to stop over here. I hope that you have understood this, and in the coming lectures